पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। खारघरच्या निसर्गरम्य टेकड्यांवर 23 ऑगस्ट रोजी ऊर्जेचा आणि उत्साहाचा एक नवा इतिहास रचला गेला। पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयोजित देशातील पहिल्या 42 किलोमीटर अंतराच्या खारघर हिल महापौर मॅरेथॉनला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सुमारे 9000 धावपटूंनी यात सहभाग नोंदवला। पहाटे 4:30 वाजता महापौर नितीन पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, मुख्य प्रवर्तक परेश ठाकूर, जिल्हाधिकारी किशन जावळे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, आयुक्त मंगेश चितळे, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, उपमहापौर प्रमिला पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला आणि बाल कल्याण समिती सभापती ममता म्हात्रे, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, प्रभाग समिती असभापती रवींद्र भगत, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, उपायुक्त डॉक्टर वैभव विभाते, उपायुक्त स्वरूप खारगे आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांच्यासह महापालिका सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली। स्पर्धेच्या सुरुवातीला सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी आणि IPS अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी प्रमुख उपस्थिती लावून सर्व धावपटूंचा उत्साह वाढवला आणि हिरवा झेंडा दाखवून त्यांना प्रोत्साहन दिले। या मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय AIMS मान्यता मिळाल्यामुळे राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली। या भव्य आयोजनामुळे आगामी काळात देश-विदेशातील धावपटू आकर्षित होण्यासोबतच स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे। महापौर नितीन पाटील आणि सभागृह नेते प्रकाश बिनेदार यांच्या विशेष पुढाकाराने दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये 100 दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदवला। तसेच 21 किलोमीटर अर्ध मॅरेथॉनमध्ये 9 अंध धावपटूंनी धावून आपल्या अथांग जिद्दीचे दर्शन घडवले। या स्पर्धेत नवी मुंबई मनपा आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे, माजी आयुक्त सुधाकर देशमुख, ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधावर, उपजिल्हाधिकारी राहुल सूर्यवंशी, युवराज बनगर, ठाणे पोलीस उपायुक्त शैलेश काळे, मनपा उपायुक्त जयंत जावडेकर, MMRDAचे वरिष्ठ अधिकारी आणि शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले। महापालिकेच्या वतीने सर्व धावपटूंच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी पुरेशा रुग्णवाहिका, तज्ज्ञ डॉक्टर्स आणि फिजिओथेरपिस्टची चोख यंत्रणा तैनात करण्यात आली होती। लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही ऐतिहासिक मॅरेथॉन पनवेलकरांसाठी एक अभूतपूर्व आरोग्योत्सव ठरली आहे। भाई काय सांगाल, पहिली महापौर मॅरेथॉन 42 किलोमीटरची रन झालेली आहे। अतिशय आनंद होतोय। देशातली पहिली हिल मेयर मॅरेथॉन आज इथे खारघर येथे आपण साजरी करत आहोत आणि पहिला जो इव्हेंट होता 42 किलोमीटरचा तो आता सकाळी पहाटे 4:30 वाजता सुरू झालेला आहे आणि अतिशय उत्साहपूर्ण असं वातावरण आहे। पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेशजी चितळे साहेब असतील, आमचे या स्पर्धेचे चीफ कोऑर्डिनेटर परेशजी ठाकूर साहेब असतील, विरोधी पक्षनेते सन्मान्य अरविंदजी म्हात्रे साहेब असतील, उपमहापौर प्रमिलाताई, स्थायी समिती सभापती आमचे बबनजी मुकादम आणि सर्व नगरसेवक, या प्रभागाचे सभापती मधुकर पाटील, हे सगळे जण अगदी उत्साहाने या इथे आलेले। स्पर्धेला सुरुवातही झाली आहे। स्पर्धेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय। साधारण आपण बघितले 800 ते 1000 स्पर्धक या 42 किलोमीटरला धावताना आपल्याला दिसलेले आहेत आणि आता पुढील स्पर्धा ही 5:30 वाजता 21 किलोमीटरची सुरू होणार आहे। स्पर्धेचा मार्ग आम्ही काल रात्री सुद्धा बघून आलो, अतिशय सुस्थितीत आहे। जिथे ही स्पर्धा संपन्न होणार आहे त्या फणसवाडीच्या ग्रामस्थांना मी स्वतः रात्री सुद्धा भेटलो, त्यांच्यामध्ये सुद्धा अतिशय उत्साहाचं असं वातावरण होतं आणि खरोखरच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मी पनवेल महानगरपालिकेतील सर्व रहिवाशांना, नागरिकांना मनपूर्वक धन्यवाद देतो। सर्वप्रथम पनवेल महानगरपालिकेला उत्कृष्ट नियोजनाबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि ही मॅरेथॉन स्पर्धा अशीच दरवर्षी भरवण्यात यावी अशी सुद्धा एक मी अपेक्षा व्यक्त करतो। त्याचबरोबर महानगरपालिकेच्या उपक्रमाला सिडकोने कन्सेंट दिलेला आहे, पण पूर्ण नियोजन हे पनवेल महानगरपालिकेचं आहे। खारघर हिल मध्ये ज्या त्रुटी होत्या त्या देखील पूर्ण करण्यात आलेल्या आहे। त्रुटी काही नव्हत्या, रस्त्याची थोडी डागडुजी होती, ती सन्मान्य आमदार साहेबांनी, सन्मान्य महापौर महोदय, सन्मान्य आयुक्त महोदय यांनी त्या रस्त्याची डागडुजी पूर्ण केली। त्याला परवानगी आम्ही मे मध्येच दिली होती आणि मग हे आयोजन झालं आणि आपल्याला भव्य प्रमाणातली मॅरेथॉन आयोजित दिसली। मी महापालिकेचे महापौर सन्मान्य नितीन पाटीलजी, आयुक्त मंगेश चितळेजी आणि या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो। एका अर्थानं पनवेलला ही देशातली पहिले 42 किलोमीटर पूर्ण लांबीची हिल मॅरेथॉन घ्यायचा एक मान मिळालेला आहे
आणि त्याची पूर्ण तयारी पनवेल महापालिकेने केलेली आहे. अतिशय मोठ्या प्रमाणावरती 42 किलोमीटर 21 किलोमीटर पासून वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये स्पर्धक मोठ्या प्रमाणात धावत आहेत. खरं तर अशा स्पर्धा आयोजित करण्याचा अनुभव हा मोठा असावा लागतो, पण या सगळ्या आयोजनाच्या माध्यमातून पनवेल महापालिकेनं आपण मोठी मोठी आव्हानं पेलू शकतो हे दाखवलेलं आहे. या सगळ्या टीमचं सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन. नक्कीच आज पनवेल महानगरपालिकेचा मॅरेथॉन स्पर्धा ठेवल्यामुळे महापौरासहित या सर्व टीमचं नाव वर उंचीवर पोचलेलं आहे. विशेष म्हणजे याच्यामध्ये सत्ताधारी विरोधक न पाहता सर्व नागरिकांनी याच्यामध्ये सहकार्य येण्यासाठी आम्ही विरोधक पक्षातले लोकप्रतिनिधी सुद्धा अनेक प्रयत्न करत आहोत. कारण का या स्पर्धेमुळे पनवेलचं नाव हा देश पातळीवर नसेल, राज्य पातळीपासून देश पातळीवर नाव पोचेल. कारण 42 किलोमीटर हिल मॅरेथॉन स्पर्धा ही आजपर्यंत कोणी ठेवण्याची स्वप्न सुद्धा पाहत नव्हते. हे आमचे महापौर आहे एक स्वप्न पाहिलं, छोटं स्वप्न पाहिलं का आपण ही स्पर्धा ठेवू शकतो आणि त्याचा प्रयत्न त्यांना अनेक अडथळे आले, यश अपयश येत असतं चांगले काम करत असताना, अनेक टीका टिप्पणी आल्या, परंतु ते न डगबलता आजच्या दृष्टीने पाहिलं. मी स्वतः इथं डान्स नाचून लोकांचं उत्सव वाढवलं, काही एनर्जी वाढली पाहिजे, आरोग्य याच्यामध्ये लोकांचं कसं सुदृढ राहायला पाहिजे ही एनर्जी आपल्याकडे राहिली पाहिजे हा उद्देश ठेवून आम्ही विरोध लोकप्रतिनिधी सत्ताधारी आणि आमचे विशेष म्हणजे आयुक्त साहेब यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की अशा कार्यक्रमासाठी आम्ही नक्की तुमच्या पाठीशी राहू. असं एक नाही 2 कार्यक्रम झाले तरी चालतील, कारण याच्यामध्ये क्रीडा स्पर्धा आणि क्रीडामध्ये जे खेळाडू असतात त्यांना एक उत्सव निर्माण होईल आणि तुम्ही स्वतः इन्व्हॉल्व्ह व्हा. त्याच्यामुळे विरोधी पक्षातले लोकप्रतिनिधी सुद्धा याच्यामध्ये प्रत्येक कार्यक्रम मध्ये अडथळ्यामध्ये आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.